श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एकच विनंती करते. हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण आज स्वामी समर्थांचा जो संदेश मी सांगणार आहे तो कदाचित तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. जर तुमच्या मनात एखादी मोठी इच्छा असेल, नोकरी मिळाली किंवा व्यवसायात प्रगती व्हावी, घरात सुख शांती यावी, आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात किंवा अनेक वर्षांपासून एखादे स्वप्न पूर्ण व्हावे, तर हा संदेश तुझ्यासाठीच आहे. स्वामी समर्थ नेहमीच म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण अनेक भक्त विचारतात, स्वामी, मी इतकी भक्ती करतो तरी माझी इच्छा का पूर्ण होत नाही? याचे उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, देव कधीच भक्ताला नाकारत नाही, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते. त्यासाठी देव तुम्हाला संयम ठेवण्यासाठी सांगतो. जेव्हा ती वेळ येते तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडू लागतात. अनेक वेळा आपल्या आयुष्यात सतत अडथळे येतात, काम होत नाही, लोक साथ देत नाहीत, पैसे अडकतात, मन सतत बेचैन राहतं. पण याच काळात स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. ज्याचा विश्वास अढळ असतो त्याला स्वामी समर्थ मोठे यश देतात. स्वामी समर्थांच्या चरित्रात अनेक प्रसंग आहेत. अनेक भक्तांनी संकटाच्या काळात फक्त स्वामींचं नाव घेतलं आणि अशक्य वाटणारे संकट दूर झाले. म्हणूनच आज जर तुम्ही संकटात असाल तर निराश होऊ नका, कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल आता अगदीच जवळ आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका. मित्रांनो, स्वामी काही संकेत देतात. जर गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वामींचा फोटो वारंवार दिसत असेल, स्वामींचे नाव सतत कानावर पडत असेल, स्वामींची आरती ऐकण्याची इच्छा होत असेल, मंदिरात जाण्याची ओढ निर्माण झाली असेल, तर हे शुभ संकेत मानले जातात. हे संकेत सांगतात की स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे. पण लक्षात ठेवा, कृपा मिळवण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास आणि सबुरी म्हणजे योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे वाट पाहणे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक छोटासा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. आजपासून सलग 11 दिवस सकाळी किंवा संध्याकाळी स्वच्छ मनाने बसा. एक दिवा लावा, स्वामी समर्थांचा फोटो समोर ठेवा आणि 108 वेळा मनापासून जपा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर पूर्ण झाल्यानंतर तुमची इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, इच्छा सांगितल्यानंतर वारंवार शंका घेऊ नका. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण शंका ही भक्तीची सर्वात मोठी शत्रू आहे. अनेक भक्तांना अनुभव आला आहे की जेव्हा त्यांनी सर्व चिंता स्वामींवर सोडून दिल्या तेव्हा त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडू लागले. कोणाला नोकरी मिळाली तर कोणाचा व्यवसाय वाढला, कोणाचे आरोग्य सुधारले तर कोणाच्या घरातील अनेक वर्षांचे वाद संपले. स्वामी समर्थ आजही आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे आहेत. फक्त गरज आहे ती श्रद्धा, सबुरी आणि सातत्याची. जर तुम्ही मनापासून स्वामींवर विश्वास ठेवत असाल तर आजपासून तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नावाने करा आणि विश्वास ठेवा, योग्य वेळी तुमची मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आणि हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे स्वामी समर्थांचे असेच प्रेरणादायी व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. शेवटी पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. मित्रमैत्रिणींनो, स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला असे व्हिडिओ खरंच पाहायला आवडणार असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या इथेच खाली जॉईन बटन दिलेलं आहे, त्या जॉईन बटनावर क्लिक करून आपल्या स्वामी परिवाराचा नक्कीच भाग बना, जेणेकरून असे स्वामींचे प्रेरणादायी आध्यात्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचत राहतील. आणि हो, हा व्हिडिओ स्वामी भक्तांच्या प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.